पनवेल शहरमध्ये स्वरूप रिफायनरी ज्वेलर शॉप आहे. त्या ठिकाणी शुभम खिलारे या नावाचा व्यक्ती काम करत होता आणि त्या ठिकाणी त्याचं काम हे होतं की तिथून सोनं घ्यायचं आणि त्याची शुद्धता तपासण्यासाठी एका शेजारच्या दुकानामध्ये ते घेऊन जायचं आणि ते परत आणून आपल्या दुकानात द्यायचं. तर 20 ऑगस्ट रोजी हा जो शुभम खिलारे आहे हा जवळपास 66 तोळे सोने घेऊन शुद्धता तपासण्यासाठी त्या शेजारच्या दुकानामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी शुद्धता तपासल्यानंतर त्यांनी त्या स्वतःच्या स्वरूप शॉपमध्ये येणं अपेक्षित असताना तो तिथून शॉपमध्ये न येता परस्पर तिथून पळून गेलेला होता आणि अशा प्रकारची तक्रार आपल्याला 20 ऑगस्ट रोजी रात्री प्राप्त झाली असता आपण त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल केला होता आणि सिनियर PI पनवेल शहर बाळा कुंभार यांनी तपास पथक नेमून त्यांचा तांत्रिक तपास करून आपण सोलापूर येथे टीम पाठवली होती आणि सोलापूरमधून या मुलाला आपण संपूर्ण मुद्देमालासह अटक केलेली आहे आणि जवळपास 66 तोळे सोनं 66 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे. त्याच्यावर आणखी कुठले गुन्हे दाखल आहेत का आणि आरोपी अल्पवयीन आहे का? आरोपी हा अल्पवयीन नाही आहे आणि याच्यावर कुठलाही पहिल्यांदा गुन्हा दाखल नाही. सर कशासाठी त्यांनी केलं असं? याच्यामध्ये आता गेले 8 महिने तो त्या ठिकाणी कामाला होता आणि त्याची परिस्थिती बघितली तर एवढी काय आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मे बी त्याला ते सोनं बघून आमिष मिळाला असेल, लालसा उत्पन्न झाली असेल, त्यामुळे ते केलं. आणखी कोणता आरोपी याच्यात आहे सहभागी? याच्यामध्ये सध्या तरी एकच आरोपीचा सहभाग दिसून येतो. संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणार यश आलं म्हणायला हरकत नाही. हो, संपूर्ण मुद्देमाल 100% याच्यामध्ये मुद्देमाल आपण रिकव्हर केले. ओके, थँक्यू सर. ऐसे ही खबरों के लिए देखते रहे एकता केसरी न्यूज और हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करना न भूले. धन्यवाद.